आई हॅपी, आई वडील हॅपी आणि त्या दोघांमधलं नातं हे जर खात असेल तर मुलाचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास सगळ्यात चांगला आहे. आता आपण सुरू करण्यासाठी मी तुम्हाला अगदी फार गहन लेक्चर आहे असं तुझ्या डॉक्टर काही नाही. आपल्याला आपण पहिल्यांदा बाळाचं फीडिंग, त्याच्यानंतर झोप दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट बाळाचं खेळणं, इंडोर आणि आउटडोर कम्युनिकेशन, त्याच्यानंतर स्क्रीन टाइम जो आजकालचा खूप महत्वाचा मुद्दा झालेला आहे, आणि त्याच्यानंतर बाळाची ओव्हरऑल काळजी, पर्सनल हायजीन कशी घ्यायची, आणि 6वा बाळाचं वॅक्सिनेशन आणि बाळाची शाळा कधी सुरू करायची कधी, अशा एक थोडक्यात ठळक मुद्द्यांमध्ये हे सगळं कव्हर करतो. सगळ्यात पहिला मुद्दा आपला बाळाचं फीडिंग, सगळ्या जिव्हाळ्याचा विषय. जन्मल्याच्या आधीपासून ते 10 वर्षापर्यंत कोणतीच आई कधीच समाधानी नसते. किती पण जाड असू दे, लेक माझं खातच नाही, माझं वजनच वाढत नाही, खातच नाही, ते किती खातं अजिबात, ते किती खाऊ नये चांगलं, कोणतीच आई कधीच समाधानी नसते. ही मानसिकता आहे. आणि वडिलांचं उलट असतं, खाते सगळं काय सगळं खातं जेवणमध्येच सगळं ते खाणं. आणि मग ते जरी ते बाळ किती जरी प्ले ग्रुपला खेळलं, शाळेत खेळलं, तरी डबा नाही खाल्ला ना तिथेच तोंड पडणार नाही, काही नाही खास, काहीच नाही खास, दिवसभर तसंच खेळत बसतं. तर सुरुवातीला आपल्याला जसं आता माहिती सगळ्यांचे, आता मी कन्सिडर करते मोठेच झाले, तरी कोणाचं सेकंड डिश पुढे काही प्लॅन असेल, त्यामुळे आपण स्टार्टिंग पासूनच माहिती सुरू करू. 6 महिने सगळ्यांना माहिती आईच्या अंगावरचं दूध. 6 महिने हा हार्ड अँड फास्ट असा नाही किंवा 6व्या महिन्याचा 30वा दिवस झाला पाहिजे तोपर्यंत मी वरचं दीक्षा करते. बाळाची भूक जास्त असेल, तुम्हाला वाटत असेल की बाळा सारखं रडतंय, तर बाळाला 5-5:30 जाणारच मॅडम नसतो की बाळाला दात नाही. आपल्या घरातली आजी वगैरे लोक असं, अगं दात नाही त्याला चावता कसं येईल, अगं दात नाही ते गिळेल, घशात अडकेल, प्रॉब्लेम होईल. तुम्ही कधी तुम्हाला असा डाऊट असेल ना, दात नसलेल्या बाळाचे आपण सावकाश स्वच्छ बोट तोंडात घालून बघा, ते किती जोरात चावते बघा. त्यांच्या हिरड्याच्या आतमध्ये हे दातच असतात, आणि त्या हिरड्या इतक्या मजबूत असतात की त्या ॲज गुडच चावण्याचं काम करतात. ते इतकं जोरात चावू शकतं. त्यामुळे कुठलीही गोष्ट लहान बाळ चावू शकतं. आणि 1 वर्षाचं बाळाचं एवढं डेव्हलप असतं की त्याला जर वाटतं की हे चावत नाही किंवा हे आपल्या घशात अडकू शकतं, तर ते थुंकून देतं. त्याच्यामुळे तुम्ही जर त्याच्या शेजारी असाल, असं त्याच्या हातात सोडून जाऊ नका, पण त्याच्या शेजारी असाल तर काहीही काळजी करायची गरज नाहीये. त्याला जर गिळता आलं तर ते बाळ गिळेल, नाही गिळता आलं तर ते थुंकून देईल. पण चावायची सवय लावायची. कन्सिस्टन्सी ही खूप महत्वाची आहे. तुम्ही स्टार्टिंग पासून 6 महिने थोडंसं गंजी द्या, त्याच्यानंतर थोडंसं घट्ट करा, आणि मात्र 1 ते 1.5 वर्षाच्या आतमध्ये बाळाला चावून खायची सवय लावा. हा एक खूप महत्वाचा हे आहे, कारण नंतर मग मुलं ते खात नाहीत लवकर. मेंदूची खूप वाढी झोपेत होत असते, त्यामुळे झोप डिस्टर्ब करू नका. पोटभर खाऊ घालून झोपा. त्यांना तुम्ही शेड्यूल बसवा, पण त्यांची झोप कमी होऊ देऊ नका. आपल्या शेड्यूल प्रमाणे एवढ्या लहान मुलांची झोप कमी होऊ नये. आणि तिसरं, आता झोपेमध्ये मी खूप जणांचं बघते की डिपेंडंट असतात खूप लोक, की झोपेत टाकल्यावर झोपणार, बाटली दिल्यावर झोपणार, अंगावर घेतल्यावरच झोपणार, इकडं तिकडं फिरवल्यावरच झोपणार. ह्या गोष्टी कमी करा. या गोष्टींमुळे त्यांचं स्लीप शेड्यूल बसायला अजून प्रॉब्लेम आहे, आणि हे तुम्ही आत्ताच करू शकता. एकदा मुलगा 3-3.5 वर्षात झाला सोडत नाही लोक, त्याच्या त्या सवयी सुद्धा नाही झोपणार. हेच पाहिजे तेच. त्यामुळे खूप जणांना झोपता बाटली द्यायची, किंवा उठल्यावर बाटली द्यायची, किंवा झोपताना अजून पादत झोपायचं, जोडीत झोपायचं. अशा गोष्टींवरती डिपेंडंट ठेवू नका. त्यांना 2 वर्षात चांगली समज आलेली असते, एक रुटीन ठेवा. संध्याकाळचा, आणि अगदी 10ला समजा तुमच्या बाळाचा बेड टाइम आहे, 9:45 पर्यंत ते मरत खेळायला लागले, उड्या मारायले, असं करू नका. ते कधीच झोपणार नाही. त्याला 10चा तुमचा बेड टाइम आहे, तर 8 पासून त्याला शांत ठेवा. पहिली गोष्ट, बाळाला शांत ठेवा. इकडे तिकडे घरातच फिरायला लावा. तुम्ही 9ला व्यवस्थित खोलीमध्ये जा, ते पाहिजे. आई वडीलच 11 पर्यंत टीव्ही बघतायत आणि तुम्ही अपेक्षा करता की बाळाने आत जाऊन झोपायचं ना. आई वडील शेजारी पाहिजे, त्यातली काहीतरी शेजारी पाहिजे. लाईट बंद करा. गोष्ट सांगण्याची सवय ठेवा मुलांना, खूप चांगलं असतं. गोष्ट सांगण्याची सवय ठेवा, त्याच्याशी गप्पा मारा, त्याला शांत करा. बरोबर 6 महिन्यात मुलाला कळायला लागतं की हा आता लाईट बंद केली, आई गोष्ट सांगायला लागली, आपल्याला झोपायचं. कुठल्याही गोष्टीवरती डिपेंडन्सी ठेवू नका की हा आता हे बाटली दिल्यावरच मी झोपणार आहे, आता आई दुपारची मगच मी झोपणार. हे स्लीप शेड्यूल बसवणं खूप गरजेचं आहे. या सगळ्या खूप छोट्या गोष्टी, पण ह्या त्यांच्या विकासात खूप मदत करतात. लहान बाळांना रुटीन की त्यांचं एक बसलं ना, सेटल झालं की खूप मोठी गोष्ट असते त्यांच्यासाठी, कारण त्याच्यामधून पण त्यांना सेफ वाटतं. नाही आता मला झोपायचं, तर एखादा मुलगा कधी 10:30 पर्यंत खेळतोय, कधी 11:30 पर्यंत खेळतोय, कसंही चाललंय, ते असं करायचं. तर आपला दुसरा मुद्दा झोपेत, आपण हे एकदा झालं आपल्याकडे
घराबाहेर काढणं खूप एक्स्ट्रीम महत्वाचं आहे. काही खेळले नाही खेळले ते चालेल, त्यांना बाहेर जाऊ द्या, त्यांना निसर्गाकडे बघू द्या, तिकडच्या त्या गोष्टी दिवसभर ते जर टीव्ही असतो, घरात 4 माणसं असतात तेच, त्यांनी त्यांची बुद्धीची वाढ खुंटते लिटरली. त्यामुळे बाहेर नेणं खूप जास्त महत्वाचं आहे. आई किंवा वडिलांसोबत किंवा जे कोणी तुमच्या घरच्या, तर बाळ एकल कोण न होणार. हा, आपल्याला कॉन्फिडंट करायचं असतं बाळाला, त्याला घाबरले नाही. त्याच्यामुळे बाहेर नेणं मिनिमम 1-1.5 तास 2 तास तुम्हाला जेवढं शक्य आहे संध्याकाळच्या सकाळच्या वेळेला न्यायचं. दुसरी गोष्ट राहिली इनडोअर, घराच्या आतमध्ये. सगळ्यात भयानक गोष्ट आहे मोबाईल. मी आता मान्य करते, डॉक्टर असून मान्य करते की आजकालच्या जगात कम्प्लीट स्क्रीन फ्री ठेवणं अशक्य आहे. म्हणजे ते फक्त बोलायची गोष्ट आहे, ते प्रॅक्टिकल नाही होत. तुम्हाला एखाद्या वेळेला वगैरे द्यावंच लागतो, कारण बाबा आपल्याला काम असतं, ह्याला काम असतं, पण त्याची सवय पाहिजे. तुम्ही एक लक्षात ठेवा, कुठलाही बाळ बोलायला कसं शिकतो किंवा कम्युनिकेट करायला कसं शिकतो, आपण त्याची बोलत राहतो. जुन्या काळी जॉईंट फॅमिली असायच्या, कोणी ना कोणीतरी बडबड करत राहायचं, त्या बाळाला कुणीतरी काहीतरी विचारतं. सुरुवातीला 1 वर्षाच्या बाळाला काही कळत, 1.5 वर्षात होतं त्यावेळेस त्याला कळतं की हा आपल्याला विचारतायत, म्हणजे आपल्याला त्यांना उत्तर द्यायचंय. मग ते उत्तर देतात त्याला. मग समोरचा माणूस अजून काहीतरी प्रश्न विचारतो आणि याला म्हणतात असं बाळ बोलायला शिकतं, असं बाळ कम्युनिकेट करायला शिकतं. 2 एरिया असतात. एक एरिया ऐकून घेते की हा हे ऐकलं, हे समजलं. 1 ते 3 वर्षाच्या बाळाला समजतं सगळं, त्याला बोलतं. त्याच्यानंतर बाळ बोलायला लागतं, हा रिस्पॉन्स द्यायला लागतं. टीव्ही लावून दिला, मोबाईल लावून दिला की त्याच्यामध्ये एकतर्फी कम्युनिकेशन सुरू होतं. ते कार्टून एक्सपेक्ट नाही करत की आपल्याला बोलायचं, किंवा नुसतं बघत बघत, आणि त्याच्या मेंदूला काय सिग्नल जातात की बाबा आपल्याला नुसतं ऐकायचंय जगात, आपल्याला कुणाला उत्तर द्यायचं नाही. आणि मग त्या बाळाची बोलायची वाढ तिथे खूप म्हणजे नर्सरी वगैरे. याचा मेन उद्देश हा कधीच अभ्यास घेणे नसतो. अभ्यास तर असतोच, साईड बाय साईड अभ्यास असतो, पण त्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी दुसऱ्यांचं, आईला सोडून पहिली गोष्ट बसायला शिकलं, आईला सोडून बसायला शिकलं. दुसऱ्या मुलांसोबत इंटरॅक्ट करा. आपण जे म्हणतो कोंडेपणा, खूप फरक पडतो एकच कोंडेपणासाठी ज्यावेळेस तुम्ही शाळेत म्हणतो. आणि हे असं नाही की वैयक्तिक हे असं डॉक्टरांचंच ओपिनियन आहे. शाळेत घातल्यामुळे फार काही होत नाही. हा तुमचा मुलगा जर अजिबात बसत नसेल, खूपच त्रास होत असेल, ती गोष्ट वेगळी. पण शाळेत घातल्यामुळे बाबा हार्म होतो की 2, 2.5 वर्ष 3 वर्षाच्या घातल्यामुळे खूप जण म्हणतात की बुद्धीचा विकास होत नाही. तसं अजिबात नसतं. तुम्ही अभ्यासासाठी शाळेत घालून, अभ्यास नाही केला तरी चालेल, मोठं झाल्यावर करेलच अभ्यास. नाही पोएम म्हणलं तर तो बसतोय, सगळ्यांसोबत बॉल खेळतोय, इकडे ते पण करत, इकडे तिकडे बघतोय, फक्त ऐकतोय. घर सोडून त्याला काहीतरी दुसरं स्टिम्युलेशन मिळते आयुष्यात, हे खूप महत्त्वाचं. आणि बाकी मग सगळ्यांसोबत जातोय, सगळ्यांसोबत डबा खात, काहीतरी त्याच्या मेंदूला चालना मिळते हे. आणि प्लस बोलायला शिकतो. ते एक म्हणलं की ते एक ऍडव्हान्टेज आहे की आम्ही 2.5 ते 3 वर्षाची मुलं जी बोलत नाहीत पण त्यांना शाळेत. त्याच्यामुळे शाळा या गोष्टी तसं स्टिग्मा बाळगायची गरज नाही. हा, एकदमच मी असं म्हणत की खूप जण आजकाल सुरू झालं की 1 ते 1.5 वर्षाच्या मुलांना पण घालायचं. तेवढ्या पण लहान मुलाला घालू नका, त्याला आईचीच गरज असते.